नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वळणार आहोत शेवटच्या प्रकरणाकडे, म्हणजेच पेशवेकालीन प्रशासन आणि समाजव्यवस्था या प्रकरणाकडे. चला तर मग प्रश्न 1. पेशवेकालीन खेड्यांच्या संदर्भात योग्य सहसंबंध ओळखा. मुख्य वतनदार पाटील, दप्तर सांभाळणारा कारकून कुलकर्णी, वरील दोन्ही की वरीलपैकी एकही नाही. आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, वरील दोन्ही. म्हणजेच खेड्यांचा मुख्य वतनदार हा पाटील होता आणि दप्तर सांभाळणारा कारकून कुलकर्णी. प्रश्न 2. पेशवे काळातील कोणत्या विभागास आधुनिक काळातील सचिवालय असे म्हणता येईल? सातारा दप्तर, पुणे दप्तर, हुजूर दप्तर की कोल्हापूर दप्तर? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, हुजूर दप्तर. प्रश्न 3. शिवाजी महाराजांनी बंद केलेली जहागीर म्हणजेच वतन पद्धती पुन्हा कोणाच्या काळात सुरू झाली? शाहू महाराज, ताराबाई, संभाजी की राजाराम? योग्य उत्तर आहे पर्याय ड, राजाराम. प्रश्न 4. पेशवेकालीन प्रशासन व्यवस्थेबाबत योग्य सहसंबंध ओळखा. महालावरील वसुली अधिकारी कमाविसदार, प्रांत किंवा सुभ्याचा अधिकारी मामलतदार, परगण्याचे अंमलदार देशमुख देशपांडे की वरील सर्व? आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 5. घटनात्मक दृष्ट्या राज्यातील न्यायनिवाड्याचा अंतिम अधिकार कोणाकडे होता? पेशवे, छत्रपती, न्यायाधीश की न्यायपंचायत? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, छत्रपती. प्रश्न 6. शहरातील पोलीस व्यवस्थेचा प्रमुख कोण होता? मामलेदार, हवालदार, कोतवाल की फौजदार? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कोतवाल. प्रश्न 7. किल्ला की जे मराठा कालखंडामध्ये संरक्षणाचं मुख्य साधन होतं, या संदर्भात योग्य सहसंबंध ओळखा. डोंगरावरील किल्ला गड, जमिनीवरील किल्ला कोट, समुद्रातील किल्ला दुर्ग आणि पर्याय ड, वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व पर्याय बरोबर आहे. प्रश्न 8. किल्ल्यांची व्यवस्था कोण पाहत असे? हवालदार, सबनीस, सरनौबत की वरील सर्व? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. हवालदार, सबनीस आणि सरनौबत हे 3 अधिकारी किल्ल्यांची व्यवस्था पाहत असत. प्रश्न 9. बारगीर व शिलेदार हे 2 प्रकार कोणत्या विभागाचे होते? घोडदळ, पायदळ, हत्तीदल की नौदल? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, घोडदळ. बारगिराकडे सरकारचा घोडा असायचा, तर शिलेदाराकडे स्वतःचा घोडा असायचा, परंतु त्या घोड्याचा खर्च हा सरकारी तनख्यामधून दिला जात असायचा. प्रश्न 10. मराठ्यांच्या सैन्याबरोबर राहून लूट करणारे लोक कोण? आणि पर्याय आहेत ठग, पेंढारी, गाडदी की वरीलपैकी नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पेंढारी. प्रश्न 11. मराठा संघ किंवा मराठा मंडळ किंवा त्यालाच संयुक्त राज्यव्यवस्था असंही म्हटलं जात असायचं, त्याचे प्रमुख तत्व कोणते होते? आणि पर्याय आहेत सरदेशमुखी, चौथाई, कुलमुखत्यारी की स्वराज्य? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कुलमुखत्यारी. कुलमुखत्यारी म्हणजे मराठा संघातील सरदारांना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशात राज्यकारभार करण्याचे अंतर्गत स्वातंत्र्य देण्यात आलेले होते. त्यांच्याकडे असणारा प्रदेश जरी कमी जास्त असला तरी त्यांचा हक्क किंवा त्यांचा अधिकार हा समान दर्जाचा होता आणि त्यालाच कुलमुखत्यारी असं म्हटलं जात असायचं. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड ही घराणे मराठा संघामधील प्रमुख घराणी होती. प्रश्न 12.
मराठा दरबाराकडून प्रत्येक सरदाराच्या प्रदेशात जो सरकारी अधिकारी नेमला जात असे त्यास काय म्हणा? आणि पर्याय आहेत सबनीस, कारखानीस, मामलतदार की दरकदार. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, दरकदार. म्हणजेच मराठा संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमला जाणारा हा केंद्रीय अधिकारी होता. प्रश्न 13. समान परंपरा आणि देशभक्ती ही दोन तत्वे वजा केल्यास मराठा मंडळ म्हणजे वाळूची दोरी होती असे मत कोणी मांडले? न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे, गो स सरदेसाई की त्र्यंबक शंकर शेजवलकर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 14. पेशवे काळात राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते होते? पर्याय चौथाई, महसूल म्हणजे शेतीवरील कर, सरदेशमुखी की शत्रूच्या प्रदेशातील लूट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब, महसूल म्हणजेच शेतीवरील कर. प्रश्न 15. मराठा काळात महसूल आकारण्यासाठी कोणती पद्धत वापरत? नांगर पद्धत, क्षेत्र पद्धत, बटाई पद्धत, वरील सर्व. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व पद्धतींचा वापर केला जात असायचा. प्रश्न 16. जमिनीची मोजणी करून महसूल व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न प्रथमतः कोणी केला? पर्याय पहिला बाजीराव, थोरले माधवराव, नानासाहेब पेशवे, नारायणराव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नानासाहेब पेशवे. प्रश्न 17. जमिनीची उत्पादन क्षमता पाहून नवीन पद्धतीने कर आकारणी कोणी केली? पहिला बाजीराव, थोरले माधवराव, नानासाहेब पेशवे की नारायणराव. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थोरले माधवराव पेशवे यांनी. प्रश्न 18. महसुलाच्या वसुलीसाठी लिलावाची पद्धत कोणी सुरू केली? पहिला बाजीराव, थोरले माधवराव, नानासाहेब पेशवे की दुसरा बाजीराव. आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, दुसरा बाजीराव. दुसऱ्या बाजीरावाच्या कालखंडामध्ये राज्याची कशा पद्धतीने वाताहत होत चाललेली होती याचा अंदाज यावरून आपल्याला येईल. प्रश्न 19. पेशवे काळात सरकारकडून शेतकऱ्यांना जे पीक कर्ज दिले जात होते त्यास काय म्हणत? आणि पर्याय आहेत बटाई, तगाई, सराई, चगाई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, तगाई. प्रश्न 20. पेठेतील व्यापाऱ्यांची व्यवस्था कोणता वतनदार पाहत असे? आणि पर्याय आहेत सबनीस, चौगुला, शेटे किंवा महाजन, कुलकर्णी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, शेटे किंवा महाजन. प्रश्न 21. वंजारी, लमाणी, बनिया आणि चारण यांचा संबंध प्रामुख्याने कोणत्या व्यवसायाशी होता? शेती, व्यापार, विणकाम की धातुकाम. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, व्यापार. प्रश्न 22. पेशवे काळातील प्रसिद्ध कापड कोणते? पर्याय आहे चीट, नीट, मलमल, सुती. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, चीट. हे प्रसिद्ध कापड होतं पेशवे काळातील. प्रश्न 23. पेशवे काळातील उद्योगधंद्यांबाबत योग्य सहसंबंध ओळखा. आणि पर्याय आहेत तांबे भांडी तयार करण्यासाठी, सागाचे लाकूड जहाज बांधणीसाठी, बांबूचा लगदा कागद तयार करण्यासाठी. आणि ड, वरील सर्व. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. प्रश्न 24. पेशवे काळातील चलनाबाबत योग्य सहसंबंध ओळखा. मुहर सोन्याचे नाणे, रुपया चांदीचे नाणे, पैसा तांब्याचे नाणे आणि वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. प्रश्न 25. नाण्यांची शुद्धता कोण तपासून पाहत असे? कोतवाल, पोतदार, सबनीस की कारखानीस. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पोतदार. प्रश्न 26. पेशवे काळात जाती अंतर्गत संघर्ष सोडविण्याचे काम कोणाकडे होते? पर्याय कोतवाल, पाटील, कोतसभा की देशमुख. आणि प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क,
गोतसभा. प्रश्न 27. पेशवे काळात शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतलेली स्त्री कोण? आणि पर्याय आहेत उमाबाई दाभाडे, राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई की आनंदीबाई जोशी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, उमाबाई दाभाडे. प्रश्न 28. पेशवे काळात स्त्रियांशी संबंधित असलेली समस्या कोणती? आणि पर्याय आहेत बहुपत्नीत्व, विधवा विवाह, सती की वरील सर्व. आणि प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. प्रश्न 29. थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर सती केलेल्या पत्नीचे नाव काय होते? आणि पर्याय आहेत सगुणाबाई, काशीबाई, रमाबाई की सकवारबाई. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, रमाबाई. प्रश्न 30. खालीलपैकी योग्य सहसंबंध कोणता? गणिका म्हणजे नृत्य व संगीतात प्रवीण स्त्रिया, मुरळी व जोगतिनी म्हणजे देवाला वाहिलेल्या स्त्रिया, कुणबिन म्हणजे गुलाम स्त्री किंवा दासी. आणि वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व.